आमदार राजूभाई नवघरे यांच्या 2 वर्षाच्या अथक प्रयत्नाने तसेच सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय व सामाजिक न्याय व अधिकारिता विभाग आणि दिव्यांग सशक्तीकरण विभाग माध्यमातून व ADB योजनेअंतर्गत सामाजिक अधिकारिता शिबिर आयोजित करण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटन माजी मंत्री तथा साखर महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले व तसेच दिव्यांगांना सायकल, व्हीलचेअर, स्टिक, दिव्यांग किट अशा एकूण 25 प्रकारचे साहित्य देखील वाटप करण्यात आले आहे। या शिबिराच्या माध्यमातून दिव्यांगांना सहाय्यक उपकरणाचे निशुल्करित्या वितरण करण्यात आले असून एकूण 596 लाभार्थ्यांना या शिबिरातून लाभ देखील मिळाला आहे। दिव्यांग समाज बांधव हे समाजाच्या मुख्य प्रवाहातून अतिशय बिछाडलेले असल्याकारणाने व शारीरिकरित्या असक्षम असल्याने अशा प्रकारच्या सहाय्यक उपकरणाची त्यांना अत्यंत आवश्यकता असते। त्यांचे जीवन हे अतिशय कष्टाने ते जगत असतात। त्यांना या सहाय्यक उपकरणामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनात त्यांना अनेक बाबी सोप्या व त्यांचे जीवन काही प्रमाणात सुखरूप होणार आहे। आमदार राजूभाई नवघरे यांनी दिव्यांगांना सहाय्यक उपकरणे मिळण्यासाठी सातत्याने 2 वर्ष पाठपुरावा करून या शिबिराचे आयोजन केले आहे। त्यामुळे या शिबिराचे अत्यंत महत्त्व आहे। या शिबिरामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून प्रकल्प संचालक विजय कानेकर साहेब व माजी नगराध्यक्ष अब्दुल हफीज अब्दुल रहमान साहेब व डॉक्टर मारुती क्यातमवार साहेब, उपजिल्हाधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ, समाज कल्याण अधिकारी राजू एडके व तसेच सभापती तानाजी बेंडे, सेवा प्रतिष्ठान अध्यक्ष बालूमामा ढोरे व तसेच इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। जेवढी संख्या आमदारांची, खासदारांची खरे लोकप्रतिनिधी म्हणून जायला पाहिजे। लोकप्रतिनिधी त्याला म्हणतात ज्याला मतदारसंघाचे प्रश्न समजतात, तो प्रश्न सरकारी दरबारी मांडतो, सरकार दरबारातून त्या योजनेवर बजेट आणतो आणि आजच्या सारखा कार्यक्रम घेतो, तो लोकप्रतिनिधी। स्वतःचेच वाढदिवस करून गावभर पोस्टर लावणारे माझ्या चुकीनं लोकप्रतिनिधी नाही, तर जे लोकांच्या प्रश्नासाठी काम करतात त्या लोकप्रतिनिधीची आपण नगरपालिकामध्ये सुद्धा नोंद घेतली पाहिजे, जिल्हा परिषदामध्ये नोंद घेतली पाहिजे, आमदारकीला आणि खासदारकीला नोंद घेतली पाहिजे। तर सरकारच्या योजना अगदी लहान माणसाचं सुद्धा कल्याण करण्यासाठी आहे, पण त्या आणणारं धमक असणारं नेतृत्व तुम्ही निवडून द्यायला पाहिजे, एवढीच अपेक्षा या निमित्तानं करतो। म्हणून प्रचारण फक्त सरपंच आणि चेअरमन आणि गावातले 22 कार्यकर्ते होऊ नका, तर राजू भैयाच्या निवडणुकीमध्ये तुम्ही त्या सगळे प्रचारक व्हाव ही सगळ्यांकडून अपेक्षा करतो। त्यांच्या प्रत्येक कामाला सगळ्यांनी साथ द्यावी। दिल्यावर काय तुम्ही सायकल बोलावर माणसापेक्षा तुम्ही जोरात जाऊ शकता, तर ती साथ द्यावी आणि आपलं सुद्धा चांगलं व्हावं ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।